नाशिक मध्ये मुलींच्या शाळेमध्ये स्वच्छतागृहामध्ये ब्लड सापडलं म्हणजे रक्त सांडलं म्हणून तिथल्या मुख्याध्यापकांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना सगळ्या मुलींचे कपडे काढून कोणाला पाळी आहे हे त्यांना खात्री करायची होती। हा प्रकार अत्यंत निषेधार्थ लाजिरवाणा आहे। आपण एका शाळेमध्ये मुख्याध्यापक आहात, शिक्षक आहात आणि मी म्हणते त्या स्वच्छतागृहामध्ये ब्लड म्हणजे रक्त सांडलं असेल तर स्वच्छतागृहातल्या कर्मचाऱ्यांना साफ करायला लावायचं, मुलींना समोर जाऊन सांगायचं की जिला कुणाला बाळांनो पिरियड असेल तिने स्वतःची ही काळजी घ्यावी। अशा पद्धतीने हे झालं होतं। हे मुलींना हे शिकवण्यासाठी हा एक उत्तम मार्ग होता, परंतु मुख्याध्यापिकाने डायरेक्ट त्या 5वी ते 9वीतल्या ज्या काही मुली आहेत त्यांचे कपडे काढून तिला पाळी आलीये का नाही हे बघणं हे कुठल्या शिक्षकाच्या आचरणामध्ये शोभतं। त्याच्यामुळे त्या महिलेवर गुन्हा तर दाखल झाला, हा तिथल्या पालकांमुळे त्या मुख्याध्यापकाला निलंबित करणं गरजेचं आहे। आणि प्रत्येक पेशाच्या लोकांना मला विनंती आहे की तुम्ही जे काही तुमचं कामकाज करता तुमच्यातनं जी मुलांना शिकवण देता ही कायद्यात आणि कायदा धरून शिकवली गेली पाहिजे। ज्या मुलींचे कपडे काढले गेले त्या किती मेधावल्या असतील, त्यांची मानसिकता काय झाली असेल याचा विचार शिक्षक नाही करणार तर काय पोलीस करणार आहेत का? याची गंभीरतेने दखल घेऊन त्या मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल झालाय मान्य आहे, परंतु अशा मुख्याध्यापिकेला शिक्षिकेला निलंबित करणंही गरजेचं आहे।